नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत बेसिक इलेक्ट्रॉनिक्स प्रॅक्टिकल्स आणि यासाठी आपण वापरणार आहोत व्हर्च्युअल लॅबोरेटरी. तर ही व्हर्च्युअल लॅबोरेटरी वापरण्यासाठी एक वेबसाईट आहे आणि ती इथं मी तुम्हाला दाखवलेली आहे. ही नोट करून घ्या आणि ओपन करा. मी आता तुम्हाला ओपन करून दाखवतोय. ही वेबसाईट आहे बेसिक इलेक्ट्रॉनिक्ससाठी. आता इथं आपण कोणती प्रॅक्टिकल्स आहेत ती पाहूया. लिस्ट ऑफ एक्सपेरिमेंटला क्लिक केलेलं आहे. इथं फॅमिलरायझेशन विथ रेजिस्टर, कॅपॅसिटर आहे, इंडक्टर आहे, ओहम्स लॉ, व्ही आय कॅरेक्टरिस्टिक्स, नंतर हाफ वेव्ह रेक्टिफायर, फुल वेव्ह रेक्टिफायर, अशी ही जवळजवळ 17 प्रॅक्टिकल्स इथं दिलेली आहेत. त्यातील एक सॅम्पल प्रॅक्टिकल मी तुम्हाला इथं करून दाखवतो. फॉर एक्झाम्पल मी घेतोय ओहम्स लॉ. ओहम्स लॉला आपण क्लिक केलेलं आहे. ओहम्स लॉ बद्दल माहिती तुम्हाला एक इथं थिअरी त्याची काय आहे ही इथं दिलेली आहे, ओहम्स लॉ वगैरे. आता आपल्याला इथं प्रॅक्टिकल करताना महत्वाचं आहे ते सिम्युलेशन. सिम्युलेशनला क्लिक करा. आता सिम्युलेशनला क्लिक केल्यानंतर आपल्याला इथं प्रॅक्टिकल करता येणार आहे. त्याच्यामध्ये ओहम्स लॉ क्लिक केलं की इथं तुम्हाला ओहम्स लॉ मिळालेला आहे. ओके. आता हे सर्किट जोडलेलं आहे, एक रेजिस्टर घेतलेला आहे, त्याला सप्लाय व्होल्टेज दिलेला आहे. त्यानंतर ॲमीटर जोडलेला आहे, करंट मोजण्यासाठी व्होल्टमीटर जोडलेला आहे. ही संपूर्ण जोडणी इथं केलेली आहे. आता याच्यात प्रॅक्टिकल काय करायचं, तर त्याला आपण या बॅटरीचं किती व्होल्टेज ठेवायचं ते वाढवायचं आणि वाढवल्यानंतर व्होल्टेज जसं वाढतंय तसं करंट वाढतोय का हे नोट करायचे. त्याच्यासाठी इथं टेबल पण तुम्हाला या बाजूला दिलेला आहे. आता एक प्रॅक्टिकल आपण करून पाहू. इथं या बाजूला कंट्रोल्समध्ये दिलेलं आहे डीसी व्होल्टेज आणि रेजिस्टन्स. तर या रेजिस्टन्सची व्हॅल्यू आपल्याला 1 किलो ओम्स पासून 100 किलो ओम्स पर्यंत बदलता येणार आहे. तर इथं आपण फॉर एक्झाम्पल 1 किलो ओम्स व्हॅल्यू ठेवून देऊया. आता इथं तुम्हाला काही सूचना पाहायच्या असतील तर इन्स्ट्रक्शनला क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला त्या सर्व सूचना पाहायला मिळतील. त्यानंतर आता 1 किलो ओमची व्हॅल्यू आपण सेट केलेली आहे. आपल्याला व्होल्टेज किती द्यायचं ते आपण आता ठरवायचंय. आता इथं व्होल्टेज घेतलं आपण, तर मी इथं हे व्हॅरी करतोय. 10 व्होल्टेज केलं बा. इथं डीसी व्होल्टेज 10 केलेलं आहे. आता 10 केल्याबरोबर 1 किलो ओमची व्हॅल्यू आहे. आता इथं करंट आलेलं आहे आणि हे व्होल्टेज आहे. हे व्होल्टेज आपण 10 दिलेलं आहे. इथं व्होल्टमीटर 10 व्होल्टेज दाखवतोय. ओके. आणि करस्पॉन्डिंग करंट किती आहे तो पण इथं नोट झालेला आहे. इथं करंटची व्हॅल्यू मिली एम्पियर मध्ये येते आणि व्होल्टेज व्होल्ट मध्ये आहे. एक रीडिंग आपण सेट केलेलं आहे. आता इथं आपण पाहिलं की 10 व्होल्टेज दिलं असेल तर 10 मिली एम्पियर एवढा करंट वाहतो जेव्हा रेजिस्टन्सची व्हॅल्यू 1 आहे. तुम्हाला वाटलं की हे एक रीडिंग झालेलं आहे, आपल्याला या टेबलमध्ये त्याचं नोट करायचंय, तुम्ही ऍड टू टेबल क्लिक करा. ही इथं व्हॅल्यू आलेली आहे. सिरियल नंबर 1 व्होल्टेज 10 आहे आणि करंट तुमचा 10 मिली एम्पियर आलेला आहे. ओके. आता तुम्हाला जर ग्राफ प्लॉट करायचा असेल तर काय करावं लागणार आहे, तुम्हाला वेगवेगळी रिडिंग्स घ्यावी लागतील. यावेळेला तुम्हाला काय करणार आहे, तर तुम्हाला व्होल्टेज हे 2, 4, 6, 8 या पद्धतीने व्हॅरी करायचं असेल तर तुम्ही इथं काय करा, इथं 2 व्होल्ट ऍड टू टेबल करा. हे 2 व्होल्ट आलं. नंतर 4 व्होल्ट करा. नंतर ऍड टू टेबल करा. नंतर 6 व्होल्ट करा. परत ऍड टू टेबल करा. नंतर 8 व्होल्ट करा. नंतर ऍड टू टेबल करा. अशा पद्धतीनं तुम्ही व्होल्टेज चेंज करतोय आपण. करस्पॉन्डिंग करंट किती आहे तो ऑटोमॅटिकली इथं टेबलमध्ये नोट केला जातोय. आता तुम्हाला इथं व्होल्टेज आणि करंट दोन्हीची व्हॅल्यू मिळालेली आहे. आता आपल्याला ग्राफ प्लॉट करायचा असेल तर प्लॉट या ऑप्शनवर आपण क्लिक करूया. तर इथं ग्राफ प्लॉट करून आलेला आहे. आता ग्राफमध्ये तुम्हाला एक गोष्ट इथं दिसून येईल की आपण या टेबलमध्ये 0 घेतलेलंच नाही आणि जर 0 घेतलं तर आपल्याला हा ग्राफ 0 पासून स्टार्ट झालेला दिसेल. चला आपण परत एकदा या टेबलमध्ये एक व्हॅल्यू अशी घेऊया की व्होल्टेज 0 आहे. ओके. तर इथं मी व्होल्टेज 0 केलेलं आहे. आता मी ऍड टू टेबल करतो. हे लास्ट रीडिंग घेतलं 0 आणि करंट 0. आता आपल्याला पुन्हा इथं आपण म्हणूया की प्लॉट ग्राफ. आता हा ग्राफ येईल पहा, हा 0 आहे. ओके.
आणि 0-0ला इथून सुरुवात झाल्या ग्राफला, हा ग्राफ तुमचा मिळालेला आहे. तर इथं हे प्रॅक्टिकल आपण केलेलं आहे की रेजिस्टन्स एखादा दिला तर त्याला दिलेलं व्होल्टेज आपण बदलायचं आणि करस्पॉन्डिंग करंट आणि व्होल्टेज आपण नोट करायचे. ओके, तर अशा पद्धतीने हे व्हर्च्युअल लॅबमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल करता येतं. इथं जोडणी करण्यासाठी सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तरी देखील त्याची सोय असते. तर जोडणी आपण या माऊसच्या साहाय्यानंच त्याची करणार आहोत, तेही तुम्हाला दाखवतो. इथे पहा, या लिस्टमध्ये ओहम्स लॉ नंतर दुसरा ऑप्शन आहे ड्रॉ सर्किट. तर त्याला क्लिक करायचं. याला क्लिक केल्यानंतर आता तुमच्या समोर कॉम्पोनंट स्पेअर्स मध्ये आलेले आहेत. रेजिस्टन्स मिळालाय, ॲमीटर मिळाले आणि तुम्हाला व्होल्टमीटर मिळालेलं आहे. आता जोडणी तुमची तुम्ही करायची. आता जोडणी कशी करायची हे पण इथं इन्स्ट्रक्शन मध्ये तुम्ही वाचून करू शकता. इथं त्यांनी दिलेलं आहे की L1 L3 एकत्र जोडा, L3 L7 एकत्र जोडा, L4 L5 एकत्र जोडा वगैरे. आपल्याला कनेक्शन कसं करायचं हे दिलेलं आहे. त्या पद्धतीने आपण कनेक्शन करूया. कॉम्पोनंट इथं कव्हर होत आहेत. व्होल्टमीटर आहे, ॲमीटर आहे, रेजिस्टन्स आणि महत्वाचं म्हणजे बॅटरी. शिवाय हे जे निगेटिव्ह टोक असेल त्याला तुम्ही ग्राउंडही दाखवू शकणार आहात. आता आपल्याला जोडणी करूया. जोडणी करताना माऊसच्या साहाय्यानं तुम्ही इथं क्लिक करायचंय. समजा पॉईंट 1 आणि 3 एकत्र जोडायचा आहे, हे मी क्लिक करतो, इथून याला जोडलं. ओके, नंतर व्होल्टमीटर हे पॅरलल मध्ये जोडायचं असतं, त्यामुळे तुम्ही हे व्होल्टमीटर असं जोडलं तरी चालणार आहे. हे सुद्धा तुम्ही इथं जोडलं तरी चालणार आहे. आता त्यानंतर ॲमीटर हे याच्या सिरीज मध्ये आलं पाहिजे. मग तुम्ही हे इथून इथं सिरीज मध्ये घेतलं, हे असं घेतलं. ओके, या पद्धतीने आपलं कनेक्शन झालेलं आहे. याला तुम्ही 0 म्हटलात तरी चालेल, ग्राउंड केलं. आणि नंतर आपण करायचं चेक कनेक्शनला क्लिक. चेक कनेक्शनला क्लिक केल्यानंतर इथं वरती मेसेज आलेला आहे पहा, राईट कनेक्शन, म्हणजे आपली जोडणी बरोबर आहे. त्याला ओकेला क्लिक करा. आता कनेक्शन बरोबर झालेलं आहे. आता तुम्हाला काय करायचंय, रीडिंग घ्यायचे. तर पूर्वीच्या एक्सपेरिमेंटमध्ये आपण केलं त्या पद्धतीनंच रेजिस्टन्सची व्हॅल्यू एक सेट करून घ्या. किलो ओम्स मध्ये आपल्याला व्हॅल्यू घ्यायचे. तर इथं रेजिस्टन्स 1 किलो ओम्स मी करून घेतलेला आहे. त्यानंतर व्होल्टेज तुम्हाला बदलायचंय बॅटरीचं. तर इथं डीसी व्होल्टेज आहे, हे तुम्ही 2 व्होल्ट ठेवलेलं आहे. पहिलं आपण समजूया की 0ला पण आपल्याला रीडिंग घ्यायचं. 0 ठेवलेलं आहे आणि 0 ठेवलेलं असताना व्होल्टेज इथं 0 दाखवते, करंट 0 दाखवतो. ऍड टू टेबल करा. पहिलं रीडिंग झालं दोन्ही 0 असताना. नंतर आपण घेऊया, इथं 2 व्होल्टेज दिलेला आहे. आता करंट काय आला असेल तो, आणि हे जर तुम्हाला ऍड टू टेबल करा. ओके, परत तुम्ही हे व्होल्टेज चेंज करा. ओके, आता तुम्ही व्होल्टेज ठेवलेलं आहे 4, ऍड टू टेबल करा. नंतर 6, 5 घेतलं, ठीक आहे, ऍड टू टेबल केलेलं आहे. नंतर डायरेक्टली 10 घेतलं, ऍड टू टेबल केलं. ओके, एवढी रीडिंग सुद्धा आपल्याला ग्राफ काढण्यासाठी पुरेशी आहे. आता स्क्रोल करतोय मी, इथं खाली बघा ग्राफसाठी जागा मोकळी आहे. आता मी प्लॉटला क्लिक केलं, आता हा ग्राफ आलेला आहे. 0-0 पहिलं रीडिंग आपण घेतलेलं आहे आणि हा ग्राफ इथं आपल्याला मिळालेला आहे. अशा पद्धतीने आपण कॉम्पोनंटची जोडणी करून व्होल्टेज व्हॅरी करून करंटची नोंद करून घेणं, व्होल्टेजची नोंद करून घेणं, त्याचं टेबल तयार करणं, त्याचा ग्राफ करणं, अशा पद्धतीनं जे आपण फिजिकली प्रॅक्टिकल करतो तेच आपल्याला इथं व्हर्च्युअली या लॅबमध्ये आपल्याला प्रॅक्टिकल करता येतं. हेच मी तुम्हाला इथं दाखवलं. अशी बहुसंख्य प्रॅक्टिकल्स इथं अवेलेबल आहेत आणि या लॅबचा आपण पूर्णपणे वापर करून नवीन नवीन गोष्टी शिकू शकतो. तुम्हाला आजचं हे प्रॅक्टिकल कसं वाटलं हे निश्चित कमेंट करा आणि या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब. धन्यवाद.